नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय GK वन लाइनर अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे आणि या ठिकाणी आपल्याला राज्यघटनेचे 50 प्रश्न आजच्या सेशनमध्ये बघायचे आहे. जबरदस्त आहे. आगामी काळातल्या ज्या 2025 आणि 2026 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षा आहेत त्यांच्यासाठी वन लाइनर महत्त्वाचे असणार आहे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर तुम्हाला याचे सगळे व्हिडिओज या ठिकाणी भेटणार आहेत. बघा, प्रश्न पहिला जो आहे तो या ठिकाणी आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांचा ठराव, असेंब्लीची उद्दिष्टे निश्चित करणारा ठराव कोणत्या वर्षी मांडला होता? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शनही येऊ शकतात, कारण जेव्हा तुम्ही पेपर देणार आहात त्यावेळेस. पण कधी मांडला होता हा ठराव? पहिला मुद्दा आहे, जी असेंब्ली सभा आहे ती कधी स्थापन झाली हे जर तुम्हाला माहित असेल तर मग उद्दिष्टांचा ठराव तुमच्या लक्षात येतो. 1946 या वर्षी हा उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. आणि हे जे उद्दिष्टांचा ठराव आहे ना, यालाच पुढे जी आपण प्रस्तावना म्हणतो राज्यघटनेची, त्याचं हे म्हणजे रूप आहे, कच्चं स्वरूप होतं असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी वळूया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, भारताची राज्यघटना ज्या तत्वज्ञानावर उभारण्यात आली आहे त्याचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात केलाय? बघा, तत्वज्ञान म्हटलंय. उद्या तुम्हाला विचारलं भारतीय राज्यघटना कशाच्या तत्वज्ञानावर, तिचा बेस काय आहे, त्या भागाला आम्ही काय म्हणतो? त्या भागाला आम्ही म्हणतो आहे उद्देशिका. आता या उद्देशिकेला प्रिफेस असा इंग्रजीमध्ये शब्द त्या ठिकाणी आपण बघतो. याला प्रास्ताविक असा सुद्धा शब्द आहे, याला प्रस्तावना असा सुद्धा शब्द आहे, आणि आणखी काही शब्द यासाठी आहे. उद्देशिका असं आपण त्याला म्हणत असतो, हे लक्षात राहू द्या. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. खालीलपैकी कोणत्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारे सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात? बघा, जनता आहे जी सरकारला म्हणते की तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला अधिकार देतोय. म्हणजे हे जे सरकारला जे अधिकार आहेत ते जनतेने दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. मग ती प्रणाली तुम्हाला विचारली, ती शासन पद्धती तुम्हाला विचारली. काय म्हणतोय मी? शासन पद्धती. मग भारतामध्ये कोणती शासन पद्धती आहे असा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा तुम्ही उत्तर काय द्याल? तर भारतामध्ये आहे लोकशाही शासन पद्धती, डेमोक्रेसी असं आपण त्याला म्हणतोय. अब्राहम लिंकन यांची व्याख्या आपल्याला या ठिकाणी आठवली पाहिजे, हा शब्द जेव्हा येतो त्यावेळेस. ओके, म्हणजे जनता निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राज्यकर्त्यांना देते आहे आणि ते आहे लोकशाही पद्धती. पुढे प्रथमच भारतीय संविधान सभेची कल्पना जी आहे ती कोणी मांडली असा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता संविधान सभेची कल्पना, जी आपली राज्यघटना ज्या संविधान सभेने तयार केली तिची कल्पना मांडणारे कोण? ते होते M.N. रॉय, मानवेंद्र नाथ रॉय असंही आम्ही त्यांना म्हणतो. कधी मांडली? 1934 मध्ये पहिल्यांदा ते ती कल्पना मांडतायत. कधी? 1934 मध्ये, की अरे भारताला अशी संविधान सभा असावी, ती संविधान सभा भारताची राज्यघटना तयार करेल, अशी कल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. भारतीय राज्यघटना केंद्रात आणि राज्यामध्ये संसदीय लोकशाहीच्या स्वरूपात शासनाची हमी देते. ही रचना काय? बघा, दोन गोष्टी इथे, एक केंद्र आणि दुसरं राज्य, यांच्यामध्ये संसदीय लोकशाही असली पाहिजे अशी हमी देणारी जी प्रणाली आहे त्याला आम्ही काय म्हणतोय? त्याला एक शब्द रचना या ठिकाणी आहे, ते म्हणजे अर्धसंघीय. म्हणजे पूर्णतः केंद्राच्या हातात नाहीये किंवा पूर्णतः राज्याच्या हातात सुद्धा नाहीये. म्हणून याला जो शब्दप्रयोग वापरला जाणार आहे या ठिकाणी तो अर्धसंघीय स्वरूपाची ही आपली संसदीय पद्धती आहे, असा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरावा लागणार आहे. भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली? बघा, हा प्रश्न भारी आहे. कधीपासून लागू झाली? तुम्हाला नेहमी सांगितलंय मी की भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी झाला आणि भारतीय राज्यघटना लागू कधी झाली, या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे. स्वीकार कधी झाला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे, लागू कधी झाली हे मी तुम्हाला सांगतो. 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना लागू होती आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्न असा आहे की जो तुम्हाला परीक्षेला विचारल्या गेलेले आहेत, विचारला जाणार आहे. मी पुढे जातोय. 9 डिसेंबर 1946 रोजी जी संविधान सभेची पहिली बैठक झाली
तिचे अध्यक्ष कोण होते? आता खरं जर बघितलं ना, जी पहिली बैठक होती ना, हिचे अध्यक्ष हे हंगामी स्वरूपाचे अध्यक्ष आहेत, तात्पुरते अध्यक्ष आहेत. नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष वेगळे झाले, पण इथे जे तात्पुरते होते ते एक ज्येष्ठ सदस्य होते, वरिष्ठ होते, आणि ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे, हंगामी स्वरूपाचे अध्यक्ष होते. आता तुम्हाला इथे आणखी एक मुद्दा असाही विचारला जाऊ शकतो की संविधान सभेचे जे उपाध्यक्ष होते ते कोण होते? बघा, तो एक उपप्रश्न या ठिकाणी मी देतोय, आणि ते एच.सी. मुखर्जी हे उपाध्यक्ष होते संविधान सभेचे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. लहान लहान मुद्दे आगामी काळातली तलाठी भरती असेल किंवा इतर विविध परीक्षा, कंबाईनची एक्झाम असेल, MPSCची एक्झाम असेल, या सगळ्या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला कामाला येतील. खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते? आता मसुदा समिती सगळीच तुम्हाला माहीत असावी. पहिला मुद्दा तर या ठिकाणी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आपल्याला माहीत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष आहे. पण या समितीमध्ये असलेले सदस्य, मी खरं म्हणजे या सदस्यांचं एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे, ती तुम्ही आपले जे बेसिक लेक्चर आहेत पॉलिटीचे, राज्यघटनेचे, ते बघा, त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सय्यद मोहम्मद सादुल्ला हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते एक सदस्य. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बघा हे दोन नावं जोडीनेच लक्षात ठेवायचे, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि एन गोपालस्वामी अय्यंगार. हे अय्यवाले दोन नावं तुमच्या लक्षात असलीच पाहिजे. दोन सदस्य तुमची इथे कव्हर होऊन जातात. पुढे टी कृष्णमाचार्य आहे, टी कृष्णमाचार्य. आता इथे यांचं थोडंसं इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, टी कृष्णमाचार्य हे DP खेतान यांच्या जागेवर आले होते, आणि एन माधव राव हे जे अजून एक सदस्य होते हे मित्तर यांच्या जागी आले होते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एवढे सदस्य या ठिकाणी होते मसुदा समितीमध्ये. मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी होती, तिने सगळा ढाचा तयार केला राज्यघटनेचा. त्यामुळेच आपण डॉक्टर आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? बघा, राष्ट्रध्वजाची जी साईज आहे तिच्यावर प्रश्न येतो. राष्ट्रध्वजाला मान्यता कधी भेटली त्यावर प्रश्न येतो. पहिला राष्ट्रध्वज कोणी बनवला यावरही प्रश्न येतो. पण मग रचना कोणी केली? आता सध्याचा जो तिरंगा म्हणतोय आम्ही, त्याची रचना जी केली आहे ती पिंगली व्यंकय्या यांनी केलेली आहे. पिंगई व्यंकय्या यांनी सध्याच्या भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना केली आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण पुढे जातोय. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? बघा, संविधान सभेची पहिली बैठक तुम्हाला विचारली आणि माहीतच पाहिजे, म्हणजे याचं तुम्हाला तोंडपाठच असला पाहिजे हा प्रश्न, असं माझं तरी मत आहे. ओके, तोंडपाठच असला पाहिजे. पहिली जी बैठक होती आहे ती किती तारखेला होती आहे? पहिली बैठक होती 9 डिसेंबरला. 9 डिसेंबर 1946 ला होते. यावर आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की या बैठकीमध्ये किती सदस्य हजर होते? तर 211 सदस्य या ठिकाणी हजर होते या बैठकीमध्ये. ओके, आणि मग इथे आणखी प्रश्न येतो, मग हे जे भारतीय संविधान सभा झाली याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे नावही तुम्हाला विसरून चालणार नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या ठिकाणी या बैठकीचे अध्यक्ष आहेत. एच.सी. मुखर्जी हे त्या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत. हंगामी अध्यक्ष आपण बघितले सच्चिदानंद सिन्हा हे होते. आणखी एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला जर विचारला गेला उद्या तर ते आहे की सल्लागार म्हणून, घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? तर B.N. राव यांची सल्लागार म्हणून या ठिकाणी या संविधान सभेमध्ये नियुक्ती झालेली होती. हे सगळे मुद्दे महत्वाचे. मी पुढे जातो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा समिती कधी स्थापन केली? बघा, आता मसुदा समितीची तारीख तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. मसुदा समितीची तारीख तितकीच महत्वाची आहे. 29 ऑगस्ट 1947. बघा, ती जी संविधान सभा आहे ती 1946 मध्ये होते आणि मसुदा समिती 1947 मध्ये, माफी असावी 47 मध्ये. आता इथे आणखी एक प्रश्न तुम्हाला येईल की जे हे होतं, ही जी हे झाली संविधान सभा जी स्थापन झाली हिची शिफारस कोणी केली होती? तर कॅबिनेट मिशनने हिची शिफारस केली होती. हा एक मुद्दा लक्षात राहू दे. कॅबिनेट मिशन नावाची जी एक हे पाठवली होती त्यांनी, एक
कमिटी पाठवली होती. त्याच्यामध्ये खरं म्हणजे 3 लोक होते. एक सर स्टॅफर्ड क्रिप्स होता. हा क्रिप्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. दुसरा पॅथिक लॉरेन्स होता. ओके, पॅथिक लॉरेन्स. आणि तिसरा अलेक्झांडर होता. हे 3 जण त्या कॅबिनेट मिशन मधले आपल्याला माहीत असावे. मुद्दाम रिव्हिजन म्हणून तुम्हाला हे सांगतोय मी. ओके, आता मागे जे 370 कलम जे रद्द झालं ते कोणी, त्याचा मसुदा कोणी तयार केला होता, तर ते जे आपले एन गोपालस्वामी अय्यंगार आहे ना, यांनी तो मसुदा तयार केला होता. 370 कलमामध्ये जे बदल आपण बघतोय त्याचा बेस जो तयार केला होता ना, तो एन गोपालस्वामी अय्यंगार यांनी तयार केला होता. हे आपलं माहीत असलं पाहिजे. बघा, हा अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे. तलाठी भरतीची नवीन बॅच आपण आता 2025 साठी चालू केली आहे, ती म्हणजे चाणक्य बॅच. सगळं भेटणार आहे तुम्हाला, बेसिक पासून, शून्यापासून ज्यांना सुरुवात करायची आहे तर शेवटच्या लेव्हलपर्यंत, एकदम हाय लेव्हलपर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतोय. पशुधन पर्यवेक्षकची बॅच आहे, जीएमसीची बॅच आहे, मनपा भरती, नगर परिषदेची मोठी जाहिरात या ठिकाणी तुम्हाला पडणार आहे काही दिवसात, आणि ग्रामसेवक भरतीची विजेता बॅच आहे. जॉईन करू शकतात. तुम्हाला या ठिकाणी हा स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करता येईल. तुम्हाला काही अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर. मी पुढे जातोय. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, भारतीय राज्यघटनेचे जनक, शिल्पकार म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय? उत्तर देता आलं पाहिजे आणि मला वाटतं कोणाच चुकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता इथे एक प्रश्न असाही येऊ शकतो की त्यांचं कोणत्या कमिटीवर काम होतं, तर मसुदा समितीवर काम होतं. आणि ते मसुदा समितीनेच मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी सोप्या केलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? पाठ असावं, हे मुद्दे म्हणजे पाठ असावेत आणि ते होतात. आता लोकसभेची स्थापना जर बघितली ना, ती 17 एप्रिल 1952 पहिली लोकसभा स्थापित होती. 17 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. कदाचित पुढे हा प्रश्न येणार आहे, पण तरी मी घेऊन ठेवतो. आणि ग वा मावळणकर, काही वेळा जी व्ही असंही लिहिलं जातं इंग्लिशमधले, हे लिहायचं म्हणलं तर ग वा मावळणकर, जे की महाराष्ट्रीयन आहेत, ते लोकसभेचे पहिले सभापती बनतायत. आपल्यासाठी ती अभिमानास्पद गोष्ट होती. लोकसभेचे पहिले सभापती ते झालेले होते, हे लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केलेले म्हणून स्वीकारलेले आहेत. बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे. इथे एक हे सुटलंय, नमूद केलेले जे न्याय आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणकोणते न्याय म्हणून स्वीकारलेले आहेत? किती प्रकारचा न्याय भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये हे आहेत, नमूद आहे? बघा, एक तर राजकीय न्याय तुम्हाला माहीत असला पाहिजे. राजकीय न्याय आपल्याला भेटणार आहे. आर्थिक न्याय आपल्याला भेटणार आहे. आणि तिसरा सामाजिक न्याय आपल्याला भेटणार आहे. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक असे 3 पद्धतीचे जे न्याय आहेत ते या ठिकाणी आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत. प्रास्ताविकेमध्ये त्याचं वर्णन आहे, लक्षात ठेवा. जनतेला अंतर्गत तसेच बाह्य बाबींवर निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. कोणतीही बाह्य शक्ती भारत सरकारला हुकूम देऊ शकत नाही. म्हणजे भारत सरकार हे सर्वोच्च आहे आमच्या देशामध्ये. आमची जनता सर्वोच्च आहे. त्यामुळे भारत हा कशा पद्धतीचा देश बनतो असा प्रश्न तुम्हाला विचारला तर त्यासाठी एक शब्द आहे, तो म्हणजे सार्वभौम. आमचा देश हा सार्वभौम आहे. आमच्या देशावर दुसरं कोणाचं कंट्रोल नाहीये. आम्ही कोणाच्या हातातली कठपुतळी नाहीये. ओके, पुढे जातोय. भारताच्या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन कुठे भरलं होतं? संविधान सभेचं पहिलं अधिवेशन ते कधी झालं हा मुद्दा आपण घेतला, पण कोठे झालं, कधी झालं तेही सांगून देतो. 3 ते 23 डिसेंबर ती पहिली बैठक, मग 9 डिसेंबरची आहे. ओके, ती तारीख आपली पाठ आहे. 3 डिसेंबर पासून ते सुरू झालं होतं, 23 डिसेंबर पर्यंत 1946 मध्ये. आणि दिल्ली या ठिकाणी हे संविधान सभेचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढे जातोय. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील टिंबटिंबनुसार कायद्यासमोर सर्व समान आहेत. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील कशानुसार? म्हणजे प्रस्तावनेमधला हे जे समान हा शब्द आहे, हा कुठून येतो? हा समानतेचं जे तत्व आहे का, त्याच्यातून हा समान शब्द येतो. समानता, त्याच्यातून कायद्यासमोर सर्व समान असणे
हे अभिप्रेत होतं हे लक्षात घ्या. धार्मिक संस्थांपासून राज्य वेगळं करण्याचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीला आम्ही काय म्हणतोय बघा. धार्मिक संस्था वेगळ्या असल्या पाहिजे, राज्य वेगळं असलं पाहिजे. दोघांची खिचडी करायची नाही आम्हाला. धर्म वेगळ्या ठिकाणी, राज्य वेगळ्या ठिकाणी, याला जे शब्द प्रयोग केलेला आहे ते लोक जे असतात, ते व्यक्ती जे असतात, ते धर्म निरपेक्षतावादी लोक असतात. आणि आपण भारतीय लोक धर्मनिरपेक्षतावादी आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की आपल्या घटनेत ते तत्व नमूद आहे. कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? जगातलं सर्वात लहान संविधान. जगातलं सर्वात मोठं संविधान माहिती कोणतं आहे? सर्वात मोठे भारताचे आहे. एवढी जास्त कलमं असलेलं संविधान. आता खरं म्हणजे याच्या आधी मी वाचलं होतं की ब्रिटनचं संविधान तर अलिखित आहे, डायरेक्ट अलिखित, जिथे लिहिलेलंच नाहीये, तोंडी येते, मौखिक जे आलंय ते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं सर्वात लहान संविधान, एवढ्या सगळ्यात मोठ्या महासत्तेचं संविधान सर्वात लहान आहे, तरी तो देश प्रगती करतोय, जगावर राज्य करतोय. भारतीय संविधान सभेतील ब्रिटिश प्रांताचे सदस्य किती होते बघा. संविधान सभेमधील सदस्यांची जी विभागणी आहे ती तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे, ब्रिटिश प्रांत किती? 296 सदस्य ब्रिटिश प्रांतातून होते हे माहित असले पाहिजे. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते हो? सांगा बरं मला. सर्वात जास्त सदस्य कोणत्या प्रांतातून होते? संयुक्त प्रांत तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. संयुक्त प्रांत जो आहे तिथून सर्वात जास्त सदस्य संविधान सभेवर होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कधी स्वीकारले गेले? आता राष्ट्रीय चिन्ह आमचं कोणतं आहे? पहिला मुद्दा तो तुमच्यासाठी. त्याचा स्वीकार कधी केला ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये चिन्ह कोणतं ते सांगा. 26 जानेवारी 1950 राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला जातोय. ओके, 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचं वैशिष्ट्य टिंबटिंबाच्या राज्यघटनेतून प्राप्त झाले. बघा, आमचे जे स्रोत आहेत, आम्ही जे वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला त्यामधलं जे राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आहे, ज्याला आपण DPSP म्हणतो, ओके, त्याचं वैशिष्ट्य आम्ही कोणाकडून घेतलंय? कोणत्या देशाकडून घेतलंय? आम्ही ते घेतलंय आयर्लंड कडून. कोणाकडून घेतलंय? आयर्लंड या देशाकडून ते घेतलेलं आहे. भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या भागावर जर्मन राज्यघटनेचा प्रभाव आहे? जर्मनीकडून आम्ही काय घेतलं बघा बरं का. हे फार इंटरेस्टिंग असे हे मुद्दे आहेत. जे आणीबाणी आहे ना, आणीबाणीच्या काळामध्ये जे अधिकार आहेत त्यांचं निलंबन जे केलं जातं, हक्काचं निलंबन म्हणूया आपण, ते आम्ही जर्मनीकडून घेतलंय. आम्हाला जर विचारलं उद्या ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं तर तुम्ही काय सांगाल? उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. आम्ही जर्मनीकडून जे घेतलंय, आणीबाणी घेतली, बस एवढंच घ्या. आणीबाणीतलं मग ते हक्काचं निलंबन वगैरे त्या गोष्टी आपोआप लक्षात राहतील. भारतीय राज्यघटनेतील कायद्याच्या राज्याची कल्पना कोणाकडून घेतली आम्ही? बघा, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. राजाचं राज्य नाही, कायद्याचं राज्य. कायदा जो म्हणतो ना तो सगळ्यांसाठी, राष्ट्रपतींसाठीही तो, आणि जो सर्वात गरीब व्यक्ती भारतातला त्याच्यासाठी तोच. आम्ही आणलंय ब्रिटिश. जे ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केलं त्यांच्याकडून आम्ही हे तत्व घेतलंय. म्हणजे त्यांच्या देशात तेच तत्व होतं आधी, फक्त आपल्यासाठी वेगळं असायचं. या देशातून जनहित याचिका ही संकल्पना आली. बघा, जनहित याचिका कोणता देश, कुठून आली, कुठून उगम पावली? तर ती अमेरिका. अमेरिकेमध्ये ही संकल्पना आधी आली आणि नंतर तिचा स्वीकार वेगवेगळ्या देशांमध्ये होतोय. आपणही तो केलेला आहे. लोकपालाचा दृष्टिकोन कोणत्या देशाकडून घेण्यात आला? लोकपाल, त्याला एक शब्द आहे, ॲम्बुड्समॅन म्हणून एक शब्द आहे. कुठून घेतला आम्ही? हे स्वीडन. स्वीडनचं जे संविधान आहे त्यातून आम्ही लोकपाल ही संकल्पना घेतली, माहीत असणं गरजेचे आहे. पंचायतीशी संबंधित तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? बघा, आता आपण भाग बघतोय. पंचायत राज, 74वी घटना दुरुस्ती, त्याच्यानुसार हे ऍड केलेलं आहे. आणि तो भाग जो आहे तो भाग 9 आहे. मग तुम्हाला जर नगरपालिका विचारलं तर मग त्याच्या संदर्भातला भाग कोणता येईल? त्याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती कोणती येईल?
ज्याला आपण शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतोय. राज्यघटनेच्या टिंबटिंब भागात नमूद अनुच्छेद 12 ते 35 मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. अनुच्छेद 12 ते 35 भाग किती? भाग 3. काय? भाग 3 12 ते 35. भारतीय राज्यघटनेची दुसरी अनुसूची कशाशी संबंधित आहे? बघा, दुसरी अनुसूची. वेगवेगळ्या अनुसूच्या महत्वाच्या. वेतन माहिती आहे तुम्हाला? वेतन कोणाचं वेतन? राष्ट्रपतींचं वेतन. राज्यपालांचं वेतन किती असणार? कोण ठरवणार? अनुसूची 2 मध्ये सांगितलंय. मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सगळे न्यायाधीश जे आहेत यांचं वेतन अनुसूची 2 मध्ये आहेत. बरं, सध्या एकूण किती अनुसूची आहेत? आणि अस्तित्वात आली राज्यघटना त्यावेळेस किती अनुसूच्या होत्या? माहीत असावं. कोणत्या अनुसूचीमध्ये काय तरतूद आहे? माहीत असावं. हे सगळं इंटरेस्टिंग आहे. नवीन राज्यांची निर्मिती त्या संदर्भातली किंवा संघराज्य क्षेत्र आणि यांची यादी जी आहे ती कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? माहीत असावं. केंद्र व राज्यामधील अधिकारांची विभागणी टिंबटिंब अनुसूचीमध्ये आहे. अधिकार विभागणी म्हणजे थोडक्यात मग ते केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, हे काय? अधिकार विभागणी आहे. या सूच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहे असा तो प्रश्न आहे आणि ती 7वी अनुसूची आहे. याद्याच आहे. या अनुसूची म्हणजे काय? याद्या. परिशिष्ट असाही शब्द त्याला वापरला जातो. एखाद्या व्यक्तीचं प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी तिला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येतं? मॅक्झिमम म्हटलंय. त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही तिला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी नाही ठेवू शकत. आणि तो कालावधी जो आहे तो 3 महिने आहे. हा प्रश्न अनेक वेळा वेगवेगळ्या एक्झामला विचारला गेलाय. 3 महिने मॅक्झिमम स्थानबद्धतेचा कालावधी जो आहे तो 3 महिन्याचा आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचं रक्षण आणि संरक्षण करणं हे याला आम्ही काय म्हणतो? हे काय आहे? मूलभूत कर्तव्य आहे, मार्गदर्शक तत्व आहे, मूलभूत हक्क आहे, काय आहे? सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचं रक्षण आणि संरक्षण करणं हे आपलं प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्य किती, कोणते, कधी, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता मूलभूत कर्तव्य म्हटलं की 51 तुमचं पाठ झालंय. 11 कर्तव्य पाठ झाली आहे. 42वी आणि 86वी घटनादुरुस्ती पाठ झाली आहे. ओके, एवढं माहीत असावं. मी पुढे जातो. भारतीय न्यायव्यवस्थेतील जी रीट आहे, हेबियस कॉर्पस, याचा शाब्दिक अर्थ विचारलाय. म्हणजे थोडं मराठीमध्ये याला काय म्हणायचं असं विचारलंय. हेबियस कॉर्पस बघा किती प्रकारचे रिट्स आहेत आणि हे कोणत्या कलमानुसार आहे? कलम 32, ज्याला आपण मराठीमध्ये खरं जर बघितलं तर दाद मागण्याचा हक्क असं म्हणतो. काय म्हणतो? दाद मागण्याचा हक्क म्हणतो. आणि हे जे कलम आहे कलम 32 आपण याला म्हणतो आहे हेबियस कॉर्पस म्हणजेच बंदी प्रात्यक्षिकरण. बंदी प्रत्यक्षीकरण. आता याचे अर्थ वगैरे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. बेसिक लेक्चर बघा, अभ्यास कट्ट्यावर अवेलेबल आहेत. मनरेगा योजना कोणत्या अधिकाराची हमी देते? MG नरेगा म्हणतोय आपण. कोणता अधिकार? 2006 मध्ये ही योजना सुरू झाली होती. 100 दिवस कमीत कमी काम त्या ठिकाणी भेटणार ग्रामीण भागातल्या लोकांना आर्थिक वर्षामध्ये एका, म्हणजे उपजीविकेची त्यांचं एक साधन त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी योजना आली होती. आणि कामाचा अधिकार, काय? कामाचा अधिकार या ठिकाणी या योजनेतून देण्यात आलाय. पुढचा मुद्दा जो आहे तो भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारानुसार बंधपत्रित कामगारांना प्रतिबंधित आहे. बघा 36 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. थोडक्यात कामगारांना प्रतिबंध, बाल कामगारांना प्रतिबंध. बंधपत्रित म्हणजे बाल, एक विशिष्ट वयोगट, कोणत्या वयाच्या खालच्या बालकांना काम केल्यास बाल कामगार आपण म्हणतो. तो जो अधिकार आहे तो कोणत्या कलमात आहे? त्याला शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणतो आम्ही. तुम्हाला लगेच ते कलम आठवले पाहिजे कारण मी ते शिकवलेले आहेत. तुम्हाला 1000+ लेक्चर, कोणती बॅच घ्या, कमीत कमी 1000 लेक्चर तुम्हाला त्या बॅचमध्ये आधीचे झालेले रेकॉर्डेड आणि लाईव्ह अवेलेबल आहे.
आणि पुढे रेकॉर्डेड लाईव्ह तुमच्यासाठी ऍड मी करतोय. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य झालं. आता मूलभूत कर्तव्य आपल्याला सगळ्यांना पाठ झाले. 11 मूलभूत कर्तव्य आहे. चुकण्याचा विषय नाहीच आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली. तुम्ही सगळे हुशार आहात आणि ही लय वेळा येतंय, खूप परीक्षांना आलंय, त्याच्यामुळे कुणाचंही चुकणार नाही. सुवर्ण फक्त नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतोय, सुवर्ण सिंग समिती यांनी ही मार्गदर्शक तत्व ही जी आहेत, मूलभूत कर्तव्य जी आहेत ती ऍड केली. तुम्हाला प्रश्न कसे येतात माहिती का, की कोणतं मूलभूत कर्तव्य नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. म्हणजे मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य आहे का, कर भरणे हे मूलभूत कर्तव्य आहे का. त्यामुळे जे 11 कर्तव्य आहेत ना, ते 11 कर्तव्य तुमचे व्यवस्थित वाचलेले तरी तुम्ही असले पाहिजे, मग तुमच्या या प्रश्नांची उत्तरं नाही चुकत. भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतंय. बघा, सरन्यायाधीश कोणाद्वारे. बरं, सरन्यायाधीशा संदर्भातलं कलम कोणतं आहे. नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती करतात. कोणत्या कलमामध्ये आहे सरन्यायाधीशांची तरतूद, तुम्हाला माहित असावं. इंटरेस्टिंग आहे, मुद्दाम विचारतो आहे तुम्हाला मी. ओके, राष्ट्रपती नेमणूक करता येते, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतोय. भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा. आता मी राष्ट्रपतीची वयोमर्यादा विचारली, तुम्ही लगेच उपराष्ट्रपतीची वयोमर्यादा, पंतप्रधानांची वयोमर्यादा तुमच्या डोक्यामध्ये आली पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. कमीत कमी 35 वर्षे एवढं वय राष्ट्रपती होण्यासाठी कंप्लीट असलं पाहिजे, किमान 35 वर्ष. भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण होते. थोडस राष्ट्रपतींच्या इतिहासावरचा हा प्रश्न आहे. सर्वात तरुण राष्ट्रपती जे 1977 ते 1982 या कालखंडात झाले होते, आणि ते होते श्री नीलम संजीव रेड्डी. कोण, नीलम संजीव रेड्डी, सर्वात तरुण राष्ट्रपती. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. DMER ची मोठी जाहिरात त्या ठिकाणी निघाली. तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर अग्निपंख बॅच तुमच्यासाठी आहे. वनरक्षक वनसेवक भरतीची सुद्धा जाहिरात येते, त्याची बॅच आहे. सरळ सेवा सगळ्या परीक्षांची एकत्र तयारी करायची असेल त्यासाठी बॅच आहे. आणि अंगणवाडी मुख्य सेविकेची फुल बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो. आता आपण सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतो हे बघितलं, पण राष्ट्रपतींना शपथ कोण देतोय. 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि मग राष्ट्रपतींना शपथ देत आहेत सरन्यायाधीश. सरन्यायाधीशांची नेमणूक करणार राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींना शपथ देणार सरन्यायाधीश. तरतुदी कशा जबरदस्त केल्या बघा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्या पंतप्रधानांचा जन्म झाला. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पंतप्रधान कोण, ते नरेंद्र मोदीजी आहेत, हे लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 1950 त्यांचा जन्म आहे, स्वातंत्र्यानंतरचा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोण करते. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती तुम्हाला विचारली. आणि सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. नियुक्ती म्हणाल तर भारताचे राष्ट्रपतीच करतायत. कोण करतंय, भारताचे राष्ट्रपतीची या ठिकाणी ही नियुक्ती करतायत. मग भारताचे उपराष्ट्रपती कोणाच्या द्वारे निवडले जातात. जे निर्वाचन मंडळ म्हणतो आपण, त्यामध्ये कोण कोण असतं उपराष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळामध्ये. तर संसद जे आहे, संसदेचे लोकसभा आणि राज्यसभा याचे निवडलेले आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे सदस्य असतात. आणि उपराष्ट्रपतींची निवड जी आहे, उपराष्ट्रपतींचं कलम 63 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय, कलम 63 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्यानंतर हे भारताचे पहिले उपपंतप्रधान बनले. बघा बरं का, कोण पहिले उपपंतप्रधान कोण बनतायत. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान बनतायत, स्वातंत्र्यानंतरचे, माहीत असावं. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ तुम्हाला विचारला आहे. 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो 6 वर्ष एवढा असतो. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकते.
तुम्हाला इकडे राज्यामध्ये सुद्धा आपण मागे आता कशाला तरी एक प्रश्न बघितला हा की मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्री किती असावेत मॅक्झिमम, किती टक्के किती असं संख्याने दिली त्याने, 15% जास्त नसावीत, असं ती उत्तर आहे. 15%. लोकसभेची विधिवत स्थापना सगळ्यात आधी कोणत्या रोजी झाली? खरं म्हणजे याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ती तारीख एवढे वेळेत तुमच्या लक्षात राहते का? 5-10 मिनिटात बघा. 17 एप्रिल 1952 या ठिकाणी लोकसभेची विधिवत स्थापना झाली आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? आता राज्यसभा आहे, राष्ट्रपती आहे, नामनिर्देशित म्हणजे राष्ट्रपतींच्या हातातच सगळे येते. तज्ज्ञ सदस्य त्यांची नेमणूक 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती या ठिकाणी करत असतात राज्यसभेवर, हे आपल्याला माहीत असावं. चला तर अभ्यासकट ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला हे आजचं सेशन आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करत चला, शेअर करत चला. अजून तुम्हाला अशा पद्धतीचे वन लाईनर सेशन मी